आणि याविषयीच थेट जाऊयात लोकभवनला। आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण बघतोय लोकभवनला कार्यक्रमाची जे शपथविधी होणार आहे त्याची तयारी जोरदार सुरू असल्याचं दिसतंय। अगदी बरोबर आहे। इथे आता खऱ्या अर्थानं ज्या हालचाली आहेत त्यांना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सुरक्षा यंत्रणेमध्ये मोठी वाढ करण्यात आली, अर्थात मुख्यमंत्री, राज्यपाल आणि या सगळ्याच महत्त्वाच्या व्यक्तींची इथे उपस्थिती असेल। राज्यपाल अद्याप राजभवनामध्ये दाखल झालेले नाहीयेत। लोकभवन अर्थात राजभवनामध्येच थोड्या वेळात राज्यपालांचं आगमन होईल। ते गुजरातेतून निघालेले आहेत आणि एकंदर या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। त्यासोबतच संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि काही निवडक व्यक्तींना आता प्रवेश देण्यात आलेला आहे। काही निवडक संस्थांच्या व्यक्तींना सुद्धा आतमध्ये सोडण्यात आलेला आहे। साधारणपणे 5:30च्या सुमारास हा शपथविधी जो आहे तो पार पडेल आणि 10 मिनिटांचा हा एकंदर कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पडेल। दरबार हॉलमधली जी तयारीची दृश्य जे आपण आता खरं तर पाहतोय त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तयारी सुद्धा आता जवळपास पूर्ण झालेली आहे। अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे ती म्हणजे राज्यपालांच्या आगमनाची। राज्यपालांच्या आगमनानंतर खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ते पूर्ण होतील। मुख्यमंत्र्यांकडून एक पत्र देणं खरं तर आवश्यक आहे आणि एकंदर मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांचे रिप्लाय आणि त्यानंतर शपथविधीच्या संदर्भातली औपचारिकता या सगळ्या गोष्टी आता पुढील काही मिनिटांमध्ये, पुढील काही 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण होतील। त्यामुळे राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची आता खऱ्या अर्थानं सगळेच वाट बघतायत, त्या गोष्टीची सगळी प्रतीक्षा करतायत आणि याच अनुषंगानं आता राजभवनामधल्या, लोकभवनामधल्या ज्या काही हालचाली आहेत आपण दृश्यांमध्ये पाहतोय। खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांचं येणं जाणं देखील आता सुरू झालेलं आहे। रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते, फुलांची सजावट देखील आतमध्ये घेऊन गेले, फुलांची देखील नियोजन केलं जातं आणि एकंदर राजभवनामध्ये या सगळ्या गाड्यांचा आता जो काही ताफा आहे तो एक एक करून आता दाखल व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे लोकभवनामध्ये हालचाली आता सुरू झाल्यात आणि खऱ्या अर्थानं तासाभराच्या अवधीमध्ये अशी देखील माहिती मिळते की माध्यमांना देखील या कार्यक्रमाचं वार्तांकन करण्यासाठी आतमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं इथल्या हालचालींना जो आहे तो वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि शपथविधी अवघ्या 1 ते 1.5 तासांवर आलेला आपल्याला असतानाच या सगळ्या गोष्टी आता इथे राजभवनावर घडताना आपल्याला पाहायला मिळतात। ओम, आपण पाहतोय शपथविधीच्या दृष्टीनं आता हालचालींना वेग आलेला आहे। अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांची रेलचेल लोकभवनाच्या बाहेर वाढलेली आहे। मात्र शपथविधीचा हा जो समारोह आहे, कार्यक्रम आहे, तो कशा पद्धतीनं पार पडणार आहे? छोटेखानी कार्यक्रम असणार आहे अशी माहिती मिळते। किती लोक उपस्थित असणार आहेत त्या संदर्भात काही माहिती आहे का? श्रीकांत, खरं तर हा अत्यंत साधा आणि अत्यंत सोपेपणानं हा कार्यक्रम पार पडेल। साधारणपणे 10 ते 12 मिनिटांचाच हा प्रोग्राम असेल, कारण केवळ राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होईल अशी प्राथमिक माहिती आपल्या हाती आली आहे। त्यासोबतच जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री येतील, राज्यपाल येतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहतील। ज्या पद्धतीनं आपण काही वेळापूर्वी एक्सक्लुझिव्ह फोटोज चालवले होते त्यानुसार 4 खुर्च्या या जो डायस आहे, जो मंच आहे त्यावरती लावण्यात आले आहेत। एक खुर्ची जी आहे ती बाजूला ठेवण्यात आली आहे, ज्यावरती खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार ज्या काही औपचारिकता असतात, ज्या सह्या असतात त्या करतील आणि एकंदर मंचावरची आसन व्यवस्था ही चार लोकांची आहे। त्यासोबतच खालची आसन व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। खुर्च्यांची आरास लावण्यात आली, खुर्च्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। एकंदर साफसफाई आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता आता आतमधली जी आहे ती झालेली आहे। त्याची दृश्य सुद्धा आपण झी 24 तासच्या माध्यमातून राज्यभरातील प्रेक्षकांना दाखवलेली आहेत। त्यामुळे आता काही वेळामध्ये इथल्या जी काही मंडळी आमंत्रित करण्यात आली आहेत त्यांची देखील आगमन व्हायला सुरुवात होईल। काही मंडळी ही आतमध्ये गेलेली आहेत, काही अधिकाऱ्यांचे देखील आगमन झाले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून राजभवनाच्या आतल्या परिसराची पाहणी देखील करण्यात आली थोड्याच वेळापूर्वी। त्यामुळे राजभवनातल्या ज्या काही हालचाली आहेत, लोकभवनातल्या ज्या काही हालचाली आहेत त्यांना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दुसऱ्या बाजूला विधिमंडळामध्ये गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड देखील करण्यात आली आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीचे सुद्धा नेते मंडळी, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि मंत्री जे आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात होईल असं देखील बोललं जाते। श्रीकांत, निश्चितच ओम, असाच आमच्या सोबत जोडून राहा। एक